आता रिसेंटली माझ्यात चेंज झाले भरपूर. खूप खूप चेंजेस झालेत. मीन्स अनबिलिव्हेबल. मी बी स्वतः पास्टचा विचार करत असतो ना, आणि आत्ताचं करंट सिच्युएशन, तर मला विश्वास कधी-कधी वाढत नाही. कारण मी पण फ्रंटला येतच नव्हतो. वल्लभ सरांनी पण मला खूप गाईडलाईन केला त्यावेळेस. वेबिनार अटेंड केल्यानंतर थोडं एक्साइटेड असलं की हे आपल्याला गरजेचं होतं खूपच, आणि मला तर खूप गरज होती. मी पण त्या शोधातच होतो म्हणलं तर. खूप गरजेचं होतं. मी शोधत होतो की मला पण असं मेंटर भेटावं, कारण मी पण भरपूर ट्रेनिंग घेतल्यात माइंडसेटवर घेतल्या, पण मी बेसिक फायनान्स कसं करू शकतो, कारण फायनान्स मध्ये मी भरपूर चुका केलेल्या आणि करत होतो मध्यंतरी. पण ह्याच्यातून मला एक आशा दिसली की हा, हे काहीतरी वेगळं आहे आणि आपल्याला गरजेचं आहे. पण चॅलेंजेस भरपूर होते की मला झोप लागायची नाही सर, क्लिअर सांगतो तुम्हाला. त्यानंतर मी असं वाटतं की मी 5-6 दिवसानंतर एक रिलॅक्स झोपलो, कारण ते मला बर्डन असायचं थोडं. पण याच्यातून असा क्लॅरिटी आली की आपण हे करू शकतो. आय कॅन डू इट. माइंडसेट आणि क्लिअरिटी आणि अवेअरनेस हे तिन्ही आता यायला लागले. म्हणजे किती आपण लेट आलो तरी येस, मॉर्निंगला येस, येस. इथे यायचं हे माइंडसेट झालंय. अलार्म पण लावलाय, तो येतोयच. आणि सक्सेस म्हणायचं झालं तर आमच्या चॅनल पार्टनरने आम्हाला ना 200 मुलं कंपनीत लावायचं असे कंपनीला टार्गेट मिळालंय. आणि काल एका कंपनीला 100 मुलं प्रोव्हाइड करायचे. तर तिथे एक 75चं ऍग्रीमेंट कालच झालं, की मला ती संधी मिळाली आमच्या चॅनल पार्टनरवर. काल एक ऍग्रीमेंट झालं. मोठी कंपनी आहे, छान कंपनी आहे. आणि पहिलं एक माइंडसेट असा होता माझा, बिझनेसेस जे लॉसेस झाले ना माझे बिझनेसमध्ये, एवढा डेप्ट मध्ये मी गेलो. तर मग ज्यावेळी क्लिअरिटी आली वल्लभ सरांच्या बरोबर, आणि त्यानंतर थोडं अनालिसिस केलं, तर असं समजून आलं मला की ज्यावेळी मी स्वतःचा विचार करत होतो, मी स्वतःचा फायदा किती होऊ शकतो. आणि तो मला वाटते माझा तो एक वीक पॉईंट होता, की मी स्वतःला किती मिळेल याचा विचार करतो. पण ज्यावेळेस मी अशा कम्युनिटीमध्ये आलो, लोकांशी भेटलो, त्यावेळेस मला समजलं की देण्यामध्ये आपण जे दिलं तेच रिटर्न येणार आपल्याला. आता रिसेंटली माझ्यात चेंज झाले भरपूर. खूप खूप चेंजेस झाले. मीन्स अनबिलिव्हेबल. मी बी स्वतः पास्टचा विचार करत असतो ना, आणि आत्ताचं करंट सिच्युएशन, तर मला विश्वास कधी-कधी वाढत नाही. कारण मी पण फ्रंटला येतच नव्हतो. वल्लभ सरांनी पण मला खूप गाईडलाईन केला त्यावेळेस. पुस्तक वाचायची हॅबिट सुरू झालेली आहे. आणि दुसरं तर आता जर्नी खूप चांगली झाली आहे. म्हणजे एक पॉझिटिव्ह जर्नी, पॉझिटिव्ह माइंडसेट आणि कन्सिस्टन्सी या ग्रुपमध्ये राहिल्यामुळेच हे सक्सेस आता यायला लागलं.